वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण मॅट फिलिंगमधला दुसरा प्रकार बघणार आहोत। यासाठी लागणार आहे हा सिल्क थ्रेड। हा मी रेड कलरचा घेतलेला आहे। त्यानंतर ही नीडल आहे नंबर 23 म्हणजेच 0.45। त्यानंतर सीझर आणि त्यानंतर ही डोर पाइपिंग लागणार आहे, जे आपण ब्लाउजच्या नेकसाठी वापरतो। पाइपिंग करण्यासाठी ती डोर पाइपिंग वापरलेली आहे। तर यामध्ये मी पहिल्यांदा एक असा आकार ड्रॉ करून घेतला होता आणि त्यावर या डोर पाइपिंगचे असे छोटे छोटे तुकडे करून लावून घेतलेले आहेत। फॅब्रिक ग्लूच्या सहाय्याने मी चिपकून घेतलेले आहेत। एक तर तुम्ही याला फॅब्रिक ग्लूच्या सहाय्याने चिटकून घेऊ शकतात किंवा डायरेक्टली सुईच्या सहाय्याने याला स्टिच करून घेऊ शकतात। या पद्धतीने तर मी तुम्हाला दाखवते मॅट फिलिंग कशी करायची असते ती। या पद्धतीने ती चला आता यामध्ये सर्वात पहिल्यांदा यावरच्या टोकाच्या तिथे निडलचं टोक टाकून तिथून दोरा घ्यायचा। त्यानंतर हे दोन लाईन सोडून त्याच्या तिथे एकदा स्टिच करायचं। पुन्हा एकदा दोन लाईन सोडायच्या, त्याच्या तिथे एकदा स्टिच करायचं। पुन्हा दोन लाईन सोडायच्या। या पद्धतीने हळूवारपणे करायचं। यामध्ये सिंपलच आहे, चेन स्टिचिंगच करायची आहे। फक्त हे दोन 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 पहिल्यांदा सोडायचे। छोटंसं लॉक करून घ्यायचं। पुन्हा उलटं। हे या पद्धतीने वरून दोन वेळा आणि खालून दोन वेळा म्हणजे एकदा 4 वेळा मी स्टिच करून घेतलेला आहे। आता यानंतर जे आपण हे दोन दोनचे गॅप जे धरलेले होते, आता यानंतरचे या पद्धतीने धरायचे। हे दोन, हे दोन, हे दोन, जे त्याची उरलेली जागा होती त्यामध्ये करायचं। यामध्ये फक्त सिक्वेन्स महत्त्वाचा असतो। सिक्वेन्स जर लक्षात राहिला की पहिल्यांदा आपण कुठून चालू केलेलं आहे आणि कशा पद्धतीने स्टिच करायचं, तर मग हे स्टिचिंग काहीच अवघड नाही आहे। दिसायला खूप सुंदर दिसतं। एक साधं पॅच वर्क जरी याचं केलं किंवा एखाद्या पिकॉकमध्ये किंवा एखाद्या कार्टूनच्या चित्रामध्ये जरी तुम्ही हे भरलं तर खूप सुंदर दिसून येतं।
या पद्धतीने इतकं सुंदर मॅट फिनिशिंग होत राहतं. थँक्यू फॉर वॉचिंग.